खूपच झटपट खमंग नाश्ता बनवण्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी रवा जाड बारीक कोणचाही घेऊ शकता। त्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ, उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा, याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। 1 वाटी हिरवे ताजे वाटाणे, 2 कच्च्या बटाट्याचा खीस, त्यामध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर, थोडासा कढीपत्ता, पाव चम्मच लिंबू सत्व, याच्याऐवजी दही किंवा लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता। अर्धा चम्मच साखर, चवीनुसार मीठ, कुटलेली लाल मिरची, थोडीशी मिरपूड, अर्धा चम्मच जिरं, थोडासा ओवा हातावर चोळून घालायचा आहे। थोडंसं तेल टाकायचं आणि छान हे मिक्स करायचं आहे। तर यामध्ये थोडं पाणी टाकून हे बॅटर भिजवायचं आहे। तर हातानेच मिक्स करायचं, त्यामुळे काय होईल, कांदाही सुट्टा होईल आणि सगळं चटणी मीठ छान असं सगळ्या याला लागेल आणि बॅटर छान असं एकजीव होईल। हे पहा, अशा पद्धतीने हे बॅटर भिजवायचं आहे। रवा जर जुना असेल तर थोडं जास्त पाणी लागेल। आता भिजवल्यानंतर 5 मिनिटापर्यंत हे आपण असंच राहू देणार आहोत। 5 मिनिटं झाल्यानंतर पाहू शकता बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे। तर यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून हे बॅटर मिक्स करायचं आहे। तर पाणी टाकताना एकदाच नाही पाणी टाकायचं, तर थोडं करत यामध्ये पाणी घालायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीचं बॅटर हे असलं पाहिजे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही। सगळ्यात शेवटी खायचा अर्धा चम्मच सोडा टाकायचा आणि मिक्स करायचा आहे। सोडा टाकल्याबरोबर पाहू शकता बॅटर खूप असं हलकं जाळीदार हे तयार होते। छान असं बॅटर हे फुललेलं आहे। तर या ठिकाणी हे बॅटर तयार आहे। गॅसवर छोटासा लोखंडी पॅन ठेवलेला आहे। त्याला तेल लावून घ्यायचं चारी बाजूला। आता हे करत असताना तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता पॅन छान गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करायची, त्यामध्ये 2 पळी बॅटर टाकायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर फक्त 2 मिनिटं होऊ द्यायचं। वरची सर्व सरफेस सुकेपर्यंत वाट नाही पाहायची। त्याच्या कडा सुकल्यानंतर आपण हे उलथून घ्यायचं, नाहीतर खालून थोडं करपल्यासारखं होईल। हे पहा, आता उलट पुलट करून दोन्ही बाजूला थोडं तेल टाकून हे मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता यावर झाकण ठेवण्याचीही आवश्यकता नाही। आता भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम बारीक नाही तर थोडीशी मीडियम ठेवायची, पण फुल गॅसवर भाजायचं नाही, नाहीतर वरून होईल आणि आतमध्ये कच्चं राहील। जेवढं छान बारीक ते मीडियम गॅसवर भाजल्या जाईल तेवढी ही रेसिपी खमंग लागेल। आता या ठिकाणी तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। जर तुम्हाला तेल खायचं नसेल तर 1-2 थेंबाच्या तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी बनवून तयार होते। तर अशाच पद्धतीने मी सर्व हे बनवून घेणार आहे आणि त्यामध्ये अजून काही भाज्या टाकायच्या असतील तर तेही तुम्ही यामध्ये घालू शकता। गरमागरम सकाळी सायंकाळी केव्हाही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। उलट पुलट करून थोडं तेल टाकून दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे बारीक ते मीडियम गॅसवर। तर अशाच पद्धतीने आजचा झटपट नाश्ता हा तयार झालेला आहे। दिसायला तर खूप मस्त दिसत आहे, त्याहीपेक्षा खाण्यासाठी खूप मस्त चविष्ट आहे। तर आतमध्ये वरून मस्त असं कुरकुरीत आहे आणि आतमध्ये छान अशी जाळी आलेली आहे। तर आतमध्येही पहा, खूपच खमंग चविष्ट हा नाश्ता बनवून तयार होतो। आता ही करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून